नमस्कार. जनशक्ती महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. मी पत्रकार ज्योती तोसांबळ. बीड शहरातील धोंडीपुरा भागातील ठिगळे गल्ली येथे राहणाऱ्या एका 55 वर्षीय महिलेचा 2 दिवसानंतर दुर्दैवी अंत झाल्याची घटना समोर आली आहे. शशिकला अशोक जाधव असे या मृत महिलेचे नाव असून त्यांचा मृतदेह सोमवारी दुपारी घोडका राजुरी तलावात तरंगताना आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण बीड शहरात आणि परिसरात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार शशिकला जाधव या गेल्या 2 दिवसापासून आपल्या घरातून अचानक बेपत्ता झाल्या होत्या. त्या ठिगळे गल्ली येथे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होत्या. घरातून बाहेर पडल्यानंतर बराच वेळ झाला तरी त्या घरी परतल्या नाहीत. तसेच त्यांचा कोणाशीही संपर्क होऊ शकला नाही. यामुळे त्यांचे कुटुंबीय प्रचंड चिंतेत होते. नातेवाईक, मित्रमंडळ आणि स्थानिक नागरिकांनी बीड शहराच्या विविध भागात तसेच संभाव्य ठिकाणी त्यांच्या शोध घेतला, परंतु त्यांचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर या प्रकरणी पोलिसातही माहिती देण्यात आली. सोमवारी दुपारच्या सुमारास घोडका राजुरी तलावाच्या परिसरात काही ग्रामस्थांना पाण्यात एक मृतदेह तरंगताना दिसून आला. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि बऱ्याच बघ्यांची मोठी गर्दी जमली. माहिती मिळताच मृतांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तो मृतदेह बेपत्ता असलेल्या शशिकला जाधव यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेमुळे जाधव कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला आहे. शशिकला जाधव तलावापर्यंत कशा पोहोचल्या? ही आत्महत्या आहे की घातपात? बेपत्ता होण्यामागे काही कुटुंबीय किंवा मानसिक कारण होते का, असे प्रश्न उपस्थित होत असून सध्या तरी या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. पोलीस सर्व बाजूने या प्रकरणाचा तपास करत असून शवविच्छेदनानंतर अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात विविध चर्चेला उधाण आले असून पोलीस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पुढील तपास पिंपळनेर पोलीस करत आहेत. असेच जिल्ह्यातील ताज्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.